राजकारणात स्पेस किंवा व्हॅक्यूम कधीच जास्त काळ रिकामा राहत नाही, तो कोणीतरी भरून काढतोच. नमस्कार मित्रांनो, आज आपण विश्लेषण करणार आहोत बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी अर्ज भरताना एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमागे दडलेल्या एका अतिशय प्रॅक्टिकल राजकीय गणिताचं. अजित पवारांसारख्या मास लीडर आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेल्या नेत्याच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रचंड मोठा पॉवर व्हॅक्यूम निर्माण झाला आहे. सध्या महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. अजितदादा असताना राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजे शिवसेना शिंदे गट या दोन्ही प्रादेशिक पक्षाचं एक वेगळं वजन महायुतीमध्ये होतं. दादांचा दराराच असा होता की भाजपलाही अनेकदा सावध पावलं उचलावी लागत होती. पण आता दादांच्या पश्चात राष्ट्रवादी पक्ष सावरत असताना महायुतीत प्रादेशिक पक्षाचं महत्त्व कमी होऊ नये याची सर्वस्वी जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर आली आहे. म्हणूनच सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीला हजेरी लावून शिंदेंनी एक स्पष्ट संदेश दिला आहे की अजितदादा आज आपल्यात नसले तरी त्यांच्या पक्षाला आणि कुटुंबाला आम्ही एकटं पाडणार नाही. यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात संभ्रम आणि भीती असू शकते. भाजप त्यांना गिळंकृत तर करत नाही ना, अशी शंका अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली होती. या संभ्रमाला पूर्णविराम देण्यासाठी शिंदेंनी पुढाकार घेतला. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला ताकद देऊन शिंदे स्वतः महायुतीतील प्रादेशिक पक्षांचे एक मोठे गार्डियन किंवा पालक म्हणून समोर येत आहेत. यामुळे भाजपसमोर महायुतीचा समतोल राखला जाईल आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे टिकून राहतील. एकनाथ शिंदे यांची ही रणनीती महायुतीला भविष्यात तग धरून राहण्यासाठी किती फायदेशीर ठरेल, तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.